भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजचं जे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहोत, महाराष्ट्र बचाव आंदोलन, हे सत्तेवरचं सरकार घालवण्याचं आंदोलन नाही आहे. हे झोपलेलं सरकार जागवण्याचं आंदोलन आहे. आज ज्या प्रकारे कोरोनाचा प्रकोप हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढतोय, देशाचे 30% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात, देशाच्या 40% देशाचे मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात, आणि रोज ही संख्या प्रचंड वेगाने वाढते. आणि या संदर्भात राज्य सरकारची निष्क्रियता ही सातत्याने पाहायला मिळते. राज्य सरकार आणि त्याचे मंत्री आभासी जगामध्ये जगतायत. सोशल मीडियावर पेड गँग्स तयार करून आणि काही लोकांना आपलं प्रवक्ता बनवून या सरकारला असं वाटतंय की आपण ही लढाई जिंकू शकू, परंतु ग्राउंडवरची रिॲलिटी अतिशय वेगळी आहे. आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये, जनतेमध्ये असंतोष तयार झालेला आहे. आज कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचे उपचार मिळत नाहीत. 8-8 तास रस्त्यावर फिरावं लागतं, ॲम्ब्युलन्स मिळत नाही. ॲडमिट होण्याकरता गेलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलचे दर 30,000पासून सुरू होत आहेत. आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील मी कालच ट्विट देखील केलं आहे, ठाण्यासारख्या ठिकाणी, कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी ICUचे पर डे 10,000 रुपये हे घेतले जात आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला उपचार मिळण्याची शक्यता दिसत नाही. आज आपण बघितलं तर देशामध्ये जेवढे एकूण नमुने रक्ताचे घेण्यात आले किंवा स्वॅब घेण्यात आले, या स्वॅब्सपैकी देशामध्ये कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे 4% आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ते 12.5% आहे. आणि मुंबईमध्ये ते 13.5% आहे. आणि युनिक स्वॅबचा जर आपण विचार केला तर ते जवळजवळ 22% आहे. याचा अर्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात हा स्प्रेड महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये झाला आहे. मुंबई असो, पुणे असो, औरंगाबाद असो, सगळ्या महानगरांमध्ये, MMRच्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हा स्प्रेड आहे. आणि याचा मुकाबला करण्याकरता कुठलीही तयारी ही राज्य सरकारची दिसून पडत नाही. आपण बघितलं असेल, आता BKCला एक सेंटर तयार झालं आहे, पण ज्या प्रकारच्या केसेस रोज येत आहेत, अशा प्रकारचं सेंटर तर 2 दिवसात भरून जाईल. आणि सगळ्यात मोठी चिंता ही आहे की पाऊस पडल्यानंतर BKCच्या सेंटरचं नेमकं काय होणार, हाही एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणार आहे. आणि म्हणून एकूणच रुग्णव्यवस्थेच्या संदर्भात सरकारच्या वतीनं कुठलेही इफेक्टिव्ह पावलं ही घेतली जात नाही आहेत. त्याचवेळी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज हे या ठिकाणी घोषित केलं, परंतु राज्य सरकारच्या वतीनं एका दमडीचंही पॅकेज आत्तापर्यंत देण्यात आलेलं नाही. राज्य सरकार हे कुठेतरी अंग चोरून काम करत आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. आज आपण बघू शकतो, वेगवेगळ्या राज्यांनी, कर्नाटकांनी पॅकेज दिलं, मध्य प्रदेशने पॅकेज दिलं, गुजरातने पॅकेज दिलं, अगदी काँग्रेस शासित काल परवा छत्तीसगडने देखील एक योजना जाहीर केली. वेगवेगळी राज्य आपापल्या घटकांना पॅकेज देत असताना या ठिकाणी मात्र
केंद्र सरकारने केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त कुठला एक नवा पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही। केंद्र सरकारने PPE किट्स मास्क घेण्याकरता जवळजवळ 468 कोटी रुपये राज्य सरकारला दिले। ॲडव्हान्समध्ये म्हणजे जे पैसे पुढच्या वर्षीच्या टॅक्सेसचे आहेत ते पैसे ॲडव्हान्समध्ये 350 कोटी रुपये हे राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेले आहेत। यासोबत केंद्र सरकारने 1600 कोटी रुपये मायग्रंट वर्कर्सच्या जेवणा खाण्याची व्यवस्था, मायग्रंट वर्कर्सच्या कॅम्प्सची व्यवस्था, इतर लोकांच्या कॅम्प्सची व्यवस्था, अशा सगळ्या गोष्टींकरता या ठिकाणी दिलेले आहेत। पण यातला एक नवा पैसा हा राज्य सरकारने खर्च केला नाही। आज आपण बघितलं असेल तर सगळ्या प्रकारचं रेशन हे केंद्र सरकारने राज्याला उपलब्ध करून दिलं। 2 रुपये किलो 3 रुपये किलोवाला राशनही केंद्र सरकारने दिलेलं आहे, मोफत दिलेलं राशनही केंद्र सरकारने दिलेलं आहे। आणि आता ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही अशाही लोकांना 2 महिन्याचं राशन आणि डाळ देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने तरतूद केली आहे। राज्य सरकारने एक नव्या पैशाची तरतूद याच्याकरता केलेली नाही। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर राज्य सरकारच्या वतीनं कोणतेही इफेक्टिव्ह स्टेप्स घेतल्या जात नाही आहेत। आता खरीपाचा हंगाम आहे, आत्ता अजूनही शेतकऱ्यांकडे मागच्या खरीपाचा आणि रबीचा शेतमाल पडला आहे। अजूनही कापूस हा लोकांच्या घरी आहे, अजूनही चणा लोकांच्या घरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शेतमाल आहे तो सगळा लोकांच्या मका लोकांच्या घरी आहे, लोकांच्या शेतकऱ्यांच्या घरी आहे। आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवाल दिला आहे। या संदर्भात एक गोष्ट नमूद केली पाहिजे की जी खरेदी होते त्याचेही 100% पैसे केंद्र सरकार या ठिकाणी देतं, परंतु राज्याला ती खरेदी करावी लागते कारण केंद्राजवळ तेवढी मोठी यंत्रणा नसते। पण आता कापूस खरेदीमध्ये CCIच्या भरोशावर केवळ बसले आहेत। CCIजवळ एवढी यंत्रणाच नाही आहे। नेहमी जी खरेदी आपण करतो ती खरेदी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून, ती खरेदी राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून, कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून, ही कुठेही खरेदी होताना दिसत नाही आहे। ही खरेदी केल्यानंतर याचे 100% पैसे केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला मिळतात आणि आतापर्यंत जी खरेदी केली त्याचा पैसा देखील केंद्र सरकारने दिला आहे। एवढंच नव्हे तर मका असेल, चणा असेल, तूर असेल याच्या खरेदीकरता वाढीव इष्टांक देखील आपल्याला केंद्र सरकारने दिला असताना कुठल्याही प्रकारे त्याची खरेदी होत नाही। आणि त्याचसोबत पुढच्या काळाकरता भविष्याकरता देखील आता जो खरीपाचा हंगाम येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं जी कारवाई केली पाहिजे ती कुठेही होताना दिसत नाही। आणि एकीकडे शेतकरी अडचणीत आहे, दुसरीकडे शेतमजूर अडचणीत आहे आणि विशेषतः 12 बलुतेदारीमध्ये काम करणारा आमचा जो सामान्य माणूस आहे, आमचा नाभिक समाजाचा व्यक्ती असेल, आमचा सुतार समाजाचा व्यक्ती असेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारा हा जो व्यक्ती आहे यांना देखील कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारने केलेली नाही। आपल्याला माहिती आहे ती कर्नाटकने केली आहे, ती गुजरातमध्ये तर 1 लाखापर्यंत लोन देण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे। वेगवेगळ्या राज्यांनी मदत केली असताना या 12 बलुतेदारीमध्ये काम करणारा जो सामान्य माणूस आहे, छोटा छोटा व्यापार करणारा जो माणूस आहे याच्याकरता कुठलंही पॅकेज हे राज्य सरकारने तयार केलेलं नाही। त्यासोबत असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहे। आज आपण विचार केला तर मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये आमचे जे ॲटो चालक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे, आमचे जे टॅक्सी चालक आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे। यांच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचार हे मोफत झाले पाहिजेत, प्रायव्हेट हॉस्पिटल देखील मोठ्या प्रमाणात ॲक्वायर करून त्यांचेही रेट फिक्स करून त्या ठिकाणी कंपल्सरी बेड मॉनिटरिंग करून सगळ्या रुग्णांना मोफत त्या ठिकाणी उपचार हे दिले पाहिजे, कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार दिले पाहिजेत। दुसरी आमची मागणी या ठिकाणी आहे की शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, त्याचप्रमाणे असंघटित कामगार, टॅक्सीवाले, रिक्षावाले, फुटपाथ दुकानदार अशा सगळ्या जे लोक गरीब आहेत अशा सगळ्यांना राज्य सरकारने केंद्राने पॅकेज दिलं, आता राज्य सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे आणि 50,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे राज्य सरकारने त्यांना द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राज्य सरकारला आता केंद्र सरकारने GDPच्या
5% कर्ज घेण्याची मुभा दिलेली आहे। एकूण GDPच्या 5% म्हणजे देशभरामध्ये 10.5 लाख कोटी होतात आणि त्यात महाराष्ट्राचा हिस्सा हा जवळजवळ आपण जर 15%चा आपला GDP देशाचा समजला तर 1,60,000 कोटीच्या जवळपास हा हिस्सा महाराष्ट्राचा होतो। म्हणजे 1,60,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात। आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी GST हा आता केंद्र सरकारमध्ये विचार चालला आहे की 1 वर्ष त्याची मुदत अजून वाढवून द्यायची, त्यामुळे तो पैसा परत करण्याची देखील केंद्र सरकारच्या वतीनं एक प्रकारे गॅरंटीज घेतली जाते आहे। कारण GSTच्या रूपानं ज्यावेळेस 1 वर्ष वाढवून आपल्याला परतावा मिळेल त्यावेळी यातला पैसा आपल्याला परत करता येईल। आणि म्हणून ही सगळी सोय असताना मात्र केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि आपल्याकडनं कुठली कारवाई करायची नाही। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, देशातले छोटे छोटे जे राज्य आहेत, ज्या राज्यांची क्षमता नाही, ओरिसासारखं राज्य ज्या राज्याची क्षमता कमी आहे, अशा राज्याने देखील सगळ्या लोकांना मोफत राशन दिलं, असंघटित कामगारांना मदत केली, मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलं। मग महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य हे काय या ठिकाणी करत नाही? पण महाराष्ट्रात ठरलं आहे आपण काही करायचं नाही, केवळ केंद्राकडे बोट दाखवायचं, केवळ रडत राहायचं। ही रडण्याची वेळ नाही आहे, ही लढण्याची वेळ आहे आणि तीही सामान्याची वेदना दूर करण्याकरता लढण्याची वेळ आहे। परंतु आभासी जगात जगणारं सरकार यामध्ये कुठलंही काम करत नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आज सरकारला जागवण्याकरता महाराष्ट्र बचाव हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। आज समूचे महाराष्ट्र में महाराष्ट्र बचाओ आंदोलन हमने शुरू किया है। महाराष्ट्र में कोरोना का महाभयंकर प्रकोप दिखाई पड़ता है। देश के 30% जो मरीज़ है वो महाराष्ट्र में है। देश में जितनी मौतें हुई उसमें 40% मौतें महाराष्ट्र में हुई है और ये प्रकोप लगातार बढ़ रहा है। मुंबई जैसी जगह पर इतने बड़े पैमाने पर आज इन्फेक्शन हो रहा है कि जिसको कंट्रोल करने में सरकार पूरी तरीके से अक्षम है। आज हम देखते हैं मरीजों को एम्बुलेंस नहीं मिलती, रास्तों पर 8-8 घंटे बैठकर मरीज़ मर जाते हैं, लेकिन उनके लिए एम्बुलेंस नहीं आती। क्वारंटीन सेंटर्स में खाना नहीं मिलता, मरीजों को एडमिट करने के लिए बेड्स नहीं मिलते, सरकारी अस्पताल में बेड्स नहीं दिए जाते और प्राइवेट अस्पताल में 30,000, 60,000, 1 लाख, 2 लाख ऐसा उनके ऊपर पर डे का चार्ज किया जाता है और जो सामान्य गरीब है वो प्राइवेट हॉस्पिटल जा नहीं पाता। सरकार ने प्राइवेट हॉस्पिटल को एक्वायर करने की घोषणा करके भी कोई एक्विजिशन नहीं किया। लूट चल रही है, जो पेशेंट्स हैं उनको लूटा जा रहा है, उनके घर वालों को लूटा जा रहा है और सरकार इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रही। इसके साथ साथ हमारी मांग ये है कि जो कोरोना के पेशेंट्स हैं उनको मुफ्त में इलाज दिया जाना चाहिए। उनको एडमिट करने की सख्ती सारे हॉस्पिटल्स पे होनी चाहिए। प्राइवेट हॉस्पिटल्स के भी कम से कम 80% बेड, और प्राइवेट हॉस्पिटल यानी केवल 2-4 नाम के लिए नहीं, तो जितने प्राइवेट हॉस्पिटल्स हैं ऐसे सारे प्राइवेट हॉस्पिटल्स के बेड्स जो है कम से कम जहाँ कोरोना पेशेंट एडमिट हो सकते हैं उसमें से 80% बेड्स ये सरकार के रेट से उनको सरकार की मॉनिटरिंग में उसको एक्वायर किया जाना चाहिए ताकि कोरोना के पेशेंट्स को बड़े पैमाने पर राहत मिले। हमारे दूसरी मांग ये है कि आज महाराष्ट्र में किसान अड़चन में, उसकी फसल की खरीद सरकार कर नहीं रही है। केंद्र सरकार पैसे देने के बावजूद राज्य सरकार की ओर से खरीद इफेक्टिवली नहीं की जाती। खरीफ का नया सीज़न चालू हो रहा है और किसानों के पास पैसा नहीं है। किसान हो, खेत मजूर हो या उसके साथ साथ जो हमारे यहाँ पर छोटा छोटा काम करने वाले 12 बलूतेदार जिनको हम कहते हैं, गांव का नाई होगा, गांव का सुतार होगा, गांव का लोहार होगा, गांव में काम करने वाले अलग अलग व्यवसाय करने वाले लोग होंगे, गांव का कुम्हार होगा, ऐसे सारे लोग, या शहर में भी काम करने वाले फुटपाथ दुकानदार है, हमारे ऑटो रिक्शा चालक है, हमारे टैक्सी चालक है, हमारे सारे प्रकार के असंगठित कामगार है। ऐसे किसी को भी सरकार की ओर से मदद नहीं की जा रही। आज छोटे छोटे राज्यों ने भी मदद की है। महाराष्ट्र तो एक सक्षम राज्य है, महाराष्ट्र सरकार की ओर से एक नए पैसे की मदद इनको नहीं की गई है
और इसलिए हमने मांग की है कि महाराष्ट्र सरकार ने 50,000 करोड़ का पैकेज हमारे किसानों को, खेती मजदूरों को, असंगठित कामगारों को, हमारे 12 बलूतेदारों को और उसके साथ साथ हमारे टैक्सी चालक, ऑटो चालक, ड्राइवर, इन सभी को, फुटपाथ दुकानदारों को देना चाहिए, ऐसी हमारी मांग है। ये जो हमारा आंदोलन है, ये सरकार भगाओ आंदोलन नहीं है, ये सरकार जगाओ आंदोलन है। ये सरकार को भगाने का आंदोलन नहीं है, ये सरकार को जगाने का आंदोलन है। क्योंकि सरकार जिस प्रकार से सोई है, उस सरकार को जगाकर हम इस सरकार को ये बताना चाहते हैं कि जागकर अभी लोगों की मदद कीजिए। देवेंद्र जी, आप कह रहे हैं 50,000 करोड़ का पैकेज जारी होना चाहिए। कल एक मीटिंग हुई थी मुख्यमंत्री की, उसके बाद जो रिलीज आई थी उसमें कहा गया था कि किसानों का 9,000 करोड़ हम इसलिए नहीं दे पा रहे हैं कर्ज मुक्ति के, क्योंकि महाराष्ट्र के पास पैसे नहीं हैं और केंद्र पैसे नहीं भेज रहा है। जीएसटी के जो 16,000 करोड़ हैं, 11,000 करोड़, इस तरीके से। और दूसरी बात उन्होंने ये भी कहा कि हम मोदी जी के नेतृत्व में सारा काम कर रहे हैं और बीजेपी के लोग साथ में आने की बजाय जानबूझ के इसको अपोज कर रहे हैं। पहली बात तो यह है कि केंद्र सरकार ने दिसंबर तक के सारे पैसे दे दिए हैं और हम सभी को मालूम है कि मार्च में जीएसटी का डेफरमेंट हुआ है। तो मार्च में अगर डेफरमेंट हुआ और सबको पैसे भरने के लिए 3 महीने का समय मिला, तो वो पैसे आएंगे कैसे? जीएसटी में 50% पैसा केंद्र को जाता है, 50% राज्य को आता है। अगर पैसा ही नहीं भरा गया तो न केंद्र को मिलेगा न राज्य को मिलेगा। इसके बावजूद केंद्र सरकार ने निर्णय लिया है कि हम राज्यों को मदद करेंगे। इतना ही नहीं, केंद्र सरकार ने 2020-21 का टैक्स, यानी 19-20 का नहीं, 20-21 जो अभी ईयर चालू हुआ है, उसका टैक्स भी एडवांस में 3800 करोड़ रुपया एडवांस टैक्स महाराष्ट्र को दिया हुआ है। इसलिए ये जो सारी बातें कह रहे हैं बिल्कुल गलत है। और सबसे बड़ी बात, महाराष्ट्र को 1,60,000 करोड़ रुपए का ऋण अब आरबीआई के माध्यम से लेने की परमिशन मिली है, जिसकी गारंटी केंद्र सरकार लेता है। तो मुझे लगता है कि अब पैसे के लिए रोने का ये समय नहीं है। छोटे छोटे राज्य रो नहीं रहे, वो राज्य अपने लोगों के लिए काम कर रहे हैं, लेकिन महाराष्ट्र राज्य रो रहा है। और इसलिए मुझे लगता है कि एक प्रकार से अपनी अक्षमता को छुपाने के लिए केंद्र सरकार पर आरोप मढणे का ये काम है। राजकारण करताय असा आरोप करतायत, सामनामधून केला होता, काय सांगाल? सामनामध्ये जे काही येतं ते सगळंच जर खरं असेल तर मग कालचं संजय राऊतांचं जे काही ट्विट होतं ते कोणाकरता होतं याचंही उत्तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। राजकारणाचा प्रश्नच नाही आहे। जनतेच्या वेदना मांडणं हे जर राजकारण असेल तर होय, आम्ही राजकारणच करू, कारण जनतेच्या वेदना मांडणं हे आमचं काम आहे। झोपलेलं सरकार जागं करणं हे आमचं काम आहे। जनतेच्या वेदना डोळ्याच्या आड झाक करून जर एखादं सरकार सेलिब्रिटी ट्विटमध्ये मशगूल असेल, एखादं सरकार आभासी जगतामध्ये मशगूल असेल, तर अशा सरकारला जागवण्याकरता आणि जनतेच्या वेदना मांडण्याकरता आम्ही रस्त्यावर येणारच, आम्हाला कोणी थांबवू शकत नाही। दुसरं असं आहे की या ठिकाणी रोज केंद्र सरकारच्या विरुद्ध ते बोलतात, रोज केंद्र सरकारवर आरोप करतात। ते बोलले तर राजकारण होत नाही, ते बोलले तर त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय गंध नाही आणि आम्ही जनतेच्या वेदना मांडल्या तर मात्र राजकारण हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे पूर्णपणे चुकीचं आहे। आम्ही आमचं काम करतोय, जनतेच्या वेदना आम्ही मांडणारच। पुलिस वालों को किस तरीके से पॉजिटिव केसेस आ रहे हैं और अभी भी लगातार गृहमंत्री कह रहे हैं कि हम केंद्र से तमाम सारे फोर्सेस मंगा रहे हैं पुलिस वाले, लेकिन जो पीपीई किट हो या तमाम सारी जो सिक्योरिटी इंतजाम है वो पुलिस वालों के लिए नहीं है। पहला, और दूसरा, राजनीति कर रहे हैं आप इस आंदोलन के लिए, दोनों का। देखिए, आज हमारे पुलिस वालों ने जिस जाबाज तरीके से इस कोरोना के संकट में काम किया है, मैं उनको सलाम करता हूं। और हमारे पुलिस वालों के लिए जिस प्रकार की व्यवस्थाएं सरकार ने करनी चाहिए थी, वो कोई व्यवस्थाएं सरकार ने नहीं की है। यहाँ तक कि पुलिस वालों को पूरा पेमेंट भी ठीक ढंग से मिलेगा, ऐसी परिस्थिति यहाँ पर सरकार के माध्यम से नहीं हो रही है। जहाँ एक और, चाहे हमारे पुलिस वाले हो या हेल्थ स्टाफ हो, इनको एडिशनल पे दिया जाना चाहिए। ये लोग जिस प्रकार से काम कर रहे हैं, अपनी जान पर खेलकर काम कर रहे हैं, लेकिन उनकी ओर कोई भी ध्यान
सरकार की ओर से नहीं दिया जा रहा है। और वहीं सेंट्रल फोर्सेस जैसे भी सरकार ने मांगे सेंट्रल फोर्सेस दिए, लेकिन मेरी जानकारी जहां तक है सेंट्रल फोर्सेस के आने के बाद उनका डिप्लॉयमेंट मुंबई में नहीं हुआ है, सेंट्रल फोर्सेस का डिप्लॉयमेंट दूसरी जगह किया गया है। और मेरी जानकारी के अनुसार मुंबई में सबसे ज़्यादा आवश्यकता है, क्योंकि मुंबई की पुलिस सबसे ज़्यादा इन्फेक्ट हो रही है। मुंबई की पुलिस सबसे ज़्यादा लगातार 24 घंटे काम करके थकी हुई है, उसको थोड़ा आराम देने की आवश्यकता है। वैसी पुणे की पुलिस की भी परिस्थिति है। तो ऐसी जगह पर हमारी पुलिस की ओर सरकार ध्यान नहीं दे पा रही है। सर राजनीति करने वाले कोई नहीं है कि आपके ऊपर आरोप लग रहे हैं कि आप राजनीति कर रहे हैं, ऐसे समझ। देखिए, जनता की वेदना को सामने लाना ये अगर राजनीति होगी तो हम जरूर ऐसी राजनीति करेंगे। यहाँ पर जो सरकार है उसकी तीनों पार्टियाँ रोज केंद्र सरकार पर छीटाकशी करती है। उन्होंने कोई बात कही तो प्रवचन और हमने कोई बात कही तो राजनीति, ऐसे कैसे होगा। हम तो जनता की वेदना को रखेंगे। ये ऐसी सरकार है जो सेलिब्रिटी ट्वीट कर कर के अपने आभासी जगत में पूरे तरीके से मशगूल है, लेकिन जनता की वेदना उनको पता नहीं है। जनता की वेदना रखने का काम भारतीय जनता पार्टी करेगी ही। सर, हाल ही में निर्मला सीतारमण ने प्रेस कॉन्फ्रेंस करके ये बताया था कि 85% जो फेयर है माइग्रेंट्स लेबरर का वो केंद्र सरकार उठा रही है। उसको लेकर के गृह मंत्री ने ये जवाब दिया कि सीएम रिलीफ फंड से जितने भी माइग्रेंट्स थे उनका खर्चा उठाया गया। तो किस बात का टाल ठोक रही है निर्मला सीतारमण, क्या कहेंगे उसको? देखिए, महाराष्ट्र के गृह मंत्री अगर थोड़ा अभ्यास करते तो इस प्रकार की बात वो नहीं कहते। जब एक गाड़ी यूपी में जाती है तो यूपी में जाने वाली गाड़ी का खर्चा होता है 45 लाख रुपया और टिकट के माध्यम से वसूल होता है 7 लाख रुपया। तो ये 7 लाख रुपया राज्य सरकार को देना है और बचा हुआ 38 लाख रुपया रेलवे को और केंद्र सरकार को देना है। और इसलिए निर्मला जी ने जो बात कही वो बिल्कुल सही है। निर्मला जी ने जो कहा है कि 85% तक का पैसा ये केंद्र सरकार दे रही है और केवल 15% टिकट का पैसा ये राज्य सरकार की ओर से देना है। लेकिन उसको भी देने के लिए ये सरकार ने जितना समय लगाया और जितने लोगों को अपने पैसे से तिकीट खरीद कर जाना पड़ा उसका भी हिसाब अलग से लेना पड़ेगा। सर, आत्ताच थोड्या वेळात सरकारने नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही बेड्सचे दर आहेत आयसोलेशन बेड्सचे, त्यामध्ये पण सुद्धा म्हणजे सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी दर्जे आहेत ते सुद्धा एवढे जास्त असतात, 9,000, 4,000, 5,000. तुम्हाला वाटतं का हे जे दर सरकारने नमूद केले ते योग्य आहेत? नाही, अतिशय अयोग्य दर आहे आणि माझं म्हणणं तेच आहे। एकीकडे सरकारी हॉस्पिटलमधलेच दर जर एवढे जास्त असतील, एकेका महापालिका क्षेत्रामध्ये ICUचा दर 8,000 रुपये, 9,000 रुपये, 10,000 रुपये प्रतिदिन, सामान्य माणूस सोडा मध्यमवर्गीयाला देखील हे परवडूच शकत नाही। म्हणजे जो उच्च मध्यमवर्गीय तोही 10,000 रुपये दिवस कुठनं देणार आहे। आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी दर जे असतील तर प्रायव्हेट हॉस्पिटलमधली परिस्थिती काय आहे, जिथे सरकारचं ॲक्विजिशन नाही आहे। मी सांगितलं, आजच माझ्याकडे माहिती आली आहे, मी हॉस्पिटलचं नाव घेणार नाही, त्या हॉस्पिटलने पाटी लावली आहे आणि त्या पाटीमध्ये त्यांनी ICUचा जो दर आहे प्रतिदिन तो 30,000 रुपयाचा दर हा पाटी लावून त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे एकतर तुम्ही कोरोनाने मराल किंवा या ठिकाणी बिल देऊ शकला नाहीत किंवा बिल द्यायला पैसे नाहीत म्हणून उपचाराअभावी मराल, अशा प्रकारची अवस्था राज्य सरकारने करून ठेवली। मागे घ्यावं किंवा सुधारित काढावं अशी मागणी विरोधी पक्षाची राहणार आहे। आमची अगदी स्पष्ट मागणी आहे, नोटिफिकेशन परत घेतलं पाहिजे, सुधारित दर दिले पाहिजेत। कोरोनाच्या काळामध्ये कोणालाही नफेखोरी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये। उलट जे नफेखोरी करतायत त्यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी करावी। आणि माझं मत आहे, सरकार संवाद का करत नाही? शेवटी आपले जे हॉस्पिटल्स आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत यांच्यामध्ये मानवता आहे ना, त्यांच्याशी संवाद करा। संवाद करून त्यांच्या माध्यमातून हे दर कमी करून घ्या, सरकारी दर देखील कमी करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आत्ता कोरोनाचे पेशंट हे 40,000 आहे। हे समजा वाढून वाढून किती वाढतील मी आता त्याच्यावर काही बोलत नाही, पण एवढ्या पेशंटचा खर्च करण्याची ऐपत ही महाराष्ट्र सरकारची निश्चितपणे आहे। कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधी मी चालवायचो, त्यातनं यापेक्षा
100 पट पेशंटची 100 काय 1000 पट पेशंटची व्यवस्था जर आपण करू शकलो तर मला निश्चितपणे असं वाटतं की महाराष्ट्र सरकार हे करू शकतं आणि म्हणून ते केलं पाहिजे. तर त्याचबरोबर सर प्रश्न असा की जयंत पाटीलने काही दिवसांपूर्वी हे आरोप केले होते की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते म्हणत आहेत की जाऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा शरद पवार यांनी, त्यावर ते म्हणत आहेत की जे लांब असतात त्यांच्याशी सुसंवाद, त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा असतो, मुख्यमंत्री जवळ आहे त्यांच्याशी अनेकदा ते संपर्क करतात, त्यामुळे जे लांब आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि जे जवळ आहे त्यांच्याशी रोज बोलतात. नाही, चांगलं आहे, त्यांनी अजून जवळ राहावं. फक्त कोरोना असल्यामुळे तेवढा एक हाताचा डिस्टन्स ठेवून राहावं आणि तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी राहावं आणि केवळ संवाद साधून होत नाही, निर्णयात तो संवाद दिसला पाहिजे. निर्णयामध्ये कुठलाही संवाद दिसत नाही. महाराष्ट्र सरकार मुंबई में दावा कर रही है कि 50,000 बेड की व्यवस्था हम बारिश के पहले कर रहे हैं और बीजेपी जो चीज़ों को मुख्यमंत्री को बताना चाहिए वो राज्यपाल के पास ले जाके कह रहे हैं, यानी बीजेपी राज्यपाल के जरिए कहीं ना कहीं कंट्रोल करने की कोशिश। देखिए, हमने जब निवेदन देने का निर्णय किया तो हमारे मंगल प्रभात लोढ़ा जी के नेतृत्व में मुख्यमंत्री जी को मिलने के लिए हमारे महामंत्री अतुल भातखळकर जी ने एक मेल भेजा माननीय मुख्यमंत्री जी को कि हमारा शिष्टमंडल आपको मिलना चाहता है. उनको एक ऑटो जनरेटेड उसका रिप्लाई आया कि आपका पत्र उचित डिपार्टमेंट को भेज दिया गया है, उस पर उचित कार्रवाई होगी. अब अगर इस प्रकार की अवस्था होगी कि मुख्यमंत्री जी से समय मांगने के बाद अगर समय नहीं मिलता होगा तो राज्य के प्रमुख, ये तो गवर्नर साहब है, राज्य हमारे संविधान के हिसाब से चलता है, तो गवर्नर साहब के अंडर ये राज्य चलता है और इसलिए हम गवर्नर के पास गए. हम गवर्नर के पास गए तो इनको मिर्ची क्यों लगती है? 50 आपण जे आंदोलन केलेले महाराष्ट्र बचाव याच्यात स्लोगन उलटे करून महाराष्ट्राला भाजपपासून वाचवायच्या पद्धतीनं सोशल मीडियावरती पक्षांनी मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलेलं, त्यामध्ये अधिकारी डीपी ठेवलेले महाराष्ट्राला भाजपपासून वाचवायचं. हे सरकार आभासी जगतात जगणारा सरकार आहे. पेड लोक ठेवून त्यांच्या माध्यमातून ट्रोलिंग, त्यांच्या माध्यमातून ट्रेंडिंग करायच्या ऐवजी जमिनीवर काम करा, जमिनीवर लोकांना वाचवा. भाजपचं काय व्हायचं आहे ते जनता ठरवणार आहे. मोदीजींवर सगळ्यांचा विश्वास आहे, पण तुमच्याबद्दल जनतेची मानसिकता आता काय झाली आहे जरा रस्त्यावरून एकदा जनतेला विचारा, मग तुम्हाला कळेल की तुमच्याबद्दल काय या ठिकाणी अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही जागा करण्याकरताच या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे. दाखवा फक्त जे ब्रीफ केलं.